पाहत राहिले प्रशांत सूर्यराव आणि पंच सांगतायत डॉट बॉल. दोन्ही नामांकित पंच आहेत. जे पी पॅनल एका बाजूला स्वतः जय पवार सर फाउंडर, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पठाण सर आहेत. आणि प्रशांत सूर्यराव देखील चांगली पंचगिरी त्यांनी नेहमीच केली आहे, त्यामुळे पंचांचा आदर त्यांनी केला आहे. कारण जसा डॉट आला तसं फक्त पहिली लाईन कशी होती आणि त्यानंतर सांगली गोलंदाजी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, एक सिंगल तर एकपटी, दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न, थ्रो रॉकेट आला श्रीच्या माध्यमातून, परंतु थोडंसं वाईड आला, त्यामुळे तुम्ही पाहताय 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल फक्त 2. 3 बॉलचा खेळ संपलाय, 2च धाबा धावफलकामध्ये जोडल्या जातील. या मॅचमध्ये शांत संयमी सुरुवात प्रशांत सूर्यरावच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, परंतु लाईन देखील चेक करावी लागेल. पंच वळतात, पठाण सरांचा इशारा पोहोचतोय. 1 फॉर द ओव्हरच्या साथीनं व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे टीमची टोटल आता सिंगाच्या साथीनं पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. इथे देखील वेग बोलतोय, प्रचंड वेग, जलद गतीनं बॉल निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि एसटीच्या मागे द वॉल ऑफ वडवली. राजेश मात्रेला तुम्ही पाहताय स्टॉप केलाय बॉलला त्यानं आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीमची टोटल थांबली आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू पार पिळतोय, फक्त पाहत राहिले प्रशांत सूर्यरावला तुम्ही पाहताय, टप्पा अद्याप समजला नाहीये, दुबित्या मनस्थितीमध्ये होते. रोहन कांबळेला तुम्ही पाहताय, आरकेला तुम्ही पाहताय, याच क्रीडांगणावरती खरं तर तो सराव करत असतो, जास्तीत जास्त तो या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतो, त्यामुळे त्याला या मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. फुलटॉस आक्रमण प्रशांत सूर्यराव पंचाकडे पाहत होते, अशा बोध नजरेने की हा नो बॉल असावा, परंतु अखेर बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा षटकार. शेवट गोड करणारा हा षटकार होता. धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. चला बॉल पोचवा, नवीन बॉल द्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती कदाचित निलेश भोईर येतील. रोहित सोनावणे आलेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना प्रशांतच्या बॅटपदून एक षटकार आलाय जरूर. दुसऱ्या बाजूला 6 चेंडू 9 केल्यावरती उभा होता बॅट्समन सिद्धांत राऊत. बऱ्याचशा घडामोडी त्यांनी पाहिलेत, त्यामुळे या मॅचमध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय यावरती सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागलेत या मॅचमध्ये. जेव्हा नवीन बडबडी संघ इनॅक्शनमध्ये असतो, बरेचसे प्रेक्षक नन्हे मुन्ने खेळाडू देखील मॅच एन्जॉय करण्यासाठी दाखल होतात आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतो या मैदानावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलक 9. ओव्हर नंबर 2 रोहितचा पहिला बॉल, बॅटची कडा घेतली असताना मागे क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा प्रात्यक्षिक आपण पाहिलं आणि अखेर कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल मिळती आहे. धावफलक 10 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. राजेश मात्रेला तुम्ही पाहताय का बॅटिंग केली होती मागील स्पर्धेमध्ये, लांबलचक ठोकलेला षटकार, तिहेरी धाव याच मैदानावरती एक पडली आहे. चला नेटमध्ये प्रॅक्टिस बंद करा, लक्षात घ्या नेटमध्ये बिलकुल खेळू नका. पुढचा बॉल इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, एक सिंगल. डीपमधून 2 क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले, परंतु फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना 1 वर 11 11 धावा धावफलकावरती पार भेटतील या मॅचमध्ये. पुढचा बॉल रोहित लेफ्ट आर्म सीमर, चांगला फटका आहे ऑन साईडला, गॅपमधून काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. सिद्धांतचा वार, षटकार. हा षटकार आलाय सिद्धांत राऊतच्या बॅटमधून, हा पहिला बार.
अजून एक पार्लर स्ट्रोक, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला फटका. सिद्धांत ऑन फायर नाव सिलेक्टचा दुसरा सिक्सर. सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आला आहे. त्यामुळे धावफलक आता वेगाने प्राप्त असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 23. 23 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च करतोय रोहित सोनावणे या मॅचमध्ये. त्यामुळे थोडंसं मागणी गोलंदाजी म्हणावी लागेल, कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. घरच्या मार्गावरती खेळत आहे तर मैदानाचा आढावा तुम्हाला चांगल्या प्रकारे. त्यामुळे या मॅचमध्ये खेळपट्टीवरती खरं तर कशा प्रकारचे चेंडू टाकावे याचा देखील अभ्यास हवा. बढतो यार. अजून एक तिसरा सलगचा 3rd इन अ रो. सिद्धांत राऊतच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका षटकार. का बॅटिंग करतोय सिद्धांत राऊत. आज सलामीला दाखल झालाय. तेजस ठाकरे आज टीम मध्ये आहे की नाही ते माहीत नाहीये, परंतु मला माझं काम करायचं आहे. जर मला सलामीला संघ नायकानं पाठवलाय, विश्वास दाखवलाय, तर मला मैदानाच्या आतमध्ये धावा एकवटायच्या आहेत. याच अनुषंगानं ही बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा तिसरा षटकार आलाय सिद्धांत राऊतच्या बॅटमधून सिक्सर. भारत यार. यापुढे देखील अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळत आहे. निलेश डीपमध्ये पोहोचतील वेगानं बॉलवरती आणि अखेर बघता बघता हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 होत्या, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहितनं. पंच मॅच बॉल आलाय. ओव्हर नंबर 3 राजा. आज खरं तर या मॅचमध्ये अशा अपेक्षा प्रशांतकडून भरपूर होत्या, परंतु प्रशांत थोडासा शांत आहे आणि मैदानावरती सिद्धांतचा बल्ला बोलतोय. राजा ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिला बॉल वेगात टापलाय. वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. जसा टप्पा पडला तसा बॉल मात्र प्रचंड वेगाने निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रशांत सूर्यराव त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय. जणू काही आता पायामध्ये बेड्या ठोकल्यात की काय या मॅचमध्ये. कमबॅक करतो. राजाला माहिती आहे तिथे जर खर्च झाल्यात तर इथून आता कुठेतरी संघनायकाने माझ्यावरती दाखवलेला विश्वास, तो विश्वास जपायचा. या अनुषंगानं पहिला बॉल डॉट. चांगली सुरुवात गोलंदाज राजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल राजाच्या विरोधात प्रजा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आक्रमण केलाय. षटकार. हा षटकार आलाय. प्रशांतच्या बॅटमधून पहिला सिक्सर या मॅचमध्ये. धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती आता जाऊन पोहोचला 39. या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. म्हणतो या फुल टॉस. त्यावरती देखील आक्रमण आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. काही फायदा नाहीये. जाईल बॉल सीमा पार. रन्सपैकी 4. हा चौकार आलाय आणि धावफलक 43. 43 धावा धावफलकावरती जोडले जातील. राजा राईट नंबर विकेटनं.
अजून एक चांगला फटका आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात, प्रचंड वेगाने डीपमध्ये पोहोचलेत. निलेश होते बॉलला तुम फेक करतील, दरम्यान सिंगल एक मिनिट जाईल आणि आता सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय राजाने देखील या मॅचमध्ये, कारण सलगच्या 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी सिंगल आली आहे, त्यामुळे धावसंख्येला आळा घालण्याचं काम करायचं या मॅचमध्ये. 44 ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्ग सरा. इथे देखील गोपुडी सारखी बॅट फिरवली, बॅटचा स्विंग जबरदस्त होता, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल ची समाप्ती आता होत असताना शेवटचा बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ असताना 44 बिग हिट. क्षेत्ररक्षक रोहन कांबळेच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय, त्यामुळे धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना टीम राधे 11 छत्रपती कोळगाव संघाला. फलंदाज बाद. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती वडवली गावचे उद्योजक योगेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. बॉडी बिल्डर योगेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. चेक 45. फुलटॉस बॉल लॉंग ऑन क्लिअर करत असताना जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. तेजस ठाकरे दाखल झालाय आणि SS स्वामी स्पोर्ट्सच्या बॅटमधून बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे. सिक्सर. बाबन्न 52. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. जसा हाफ ट्रॅकर पाहिला तसा मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि शरीरावरती जाऊन बॉल आदळतोय. दरम्यान डॉट. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अजून एक चांगला फटका. श्री आहे डीप मध्ये, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला श्रीचा आणि अखेर सिंगल मेल. धाव फरक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 53 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये शेवटचे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. राजाला तुम्ही पाहता या मॅचमध्ये राजाच्या साथीने आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अनिल कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. चांगला फटका आहे.
ऑन साईडला रॉकेट निघालाय आणि जाऊन लँड देखील होते बाउंड लाईनच्या बाहेर स्कोअर लेगला सिक्सर. एकोणसाठ धावा. 59. धावफलक 59. याच दरम्यान या पूर्ण मैदानाला ज्यांनी रंगोरंगोटी केली आणि ज्यासोबत साऊंड सिस्टीम आम्हाला ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आमचे मुकेशदादा म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे आपलं. आणि शेवटच्या बॉलवरती विकेट येते प्रशांतला. मैदान सोडावं लागेल. पॅटची कडा घेत असताना अप्रतिम झेल त्यांच्या मागे राजेश टिपला आणि फलंदाज बाद झालाय. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साठ धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि पुन्हा एकदा माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर सर. धन्यवाद. सागर जय कपीसति हूँ लोक उजागर रामदूत अतुलित बल महावीर विक्रम बजरंगी संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय शंकर
संपूर्ण संघाला संदीप काहीतरी कानमंत्र देऊन आलेले आहेत की रनचेस कसा करायचा आहे 60चा. पहिल्या सत्रामध्ये मोठे फटके देखील चांगले आले. त्याच वेळेला आपण पाहिलं तर कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. आणि आता 60 जर का इथून चेस करायचे तर त्याकरिता आक्रमण त्याशिवाय पर्याय नाही. चला मॅचला सुरुवात होतीये. महत्वपूर्ण सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. पुन्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल आणि इकडे एक्स्ट्रा रन खर्च केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे पण लाईन महत्वाची आहे. वारंवार फलंदाज देखील प्रयत्न करतात की सातत्यपूर्वक जर आपण इथून मोठे फटके खेळत राहिलो तर रनसंख्या बनायला वेळ लागणार नाही. पण सध्या तरी कुठे ना कुठे गोलंदाजी दिशाहीन होते मी म्हणेन. एक्स्ट्रा रन मिळत आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा तसा संपर्क नाही आहे. अपील तर झाली आहे पण उत्साह आणि आत्मविश्वास दोघांचीही कमी अपीलमध्ये जाणवली. आणि धावसंख्या 60चा रनचेस करत असताना 2 धावफलकावरती त्या 2 धावाला त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या आहेत. यावेळेस देखील भरपूर काळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्टली स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला नाही. 60चा पाठलाग करायचा तर त्याकरिता थोडं का होईना किंबहुना तुम्हाला आक्रमकरित्या फलंदाजी करणं हे गरजेचंच आहे. पण आक्रमण करण्याच्या नादामध्ये जर का अशा विकेट जात राहिल्या तर मात्र अडचण येतील. पहिल्या विकेटचा पतन दरम्यान धक्का क्रमांक पहिला लागलाय यजमान संघ शाहूराजे नवीन वडवलीला. संदीप देखील इकडे नाराज आहेत कारण त्यांची देखील होम टीम आहे. संदीपला देखील इकडे अपेक्षा आहेत या मॅचमध्ये भरपूर काही सगळ्यांकडून. बाबू देखील टेन्शन मध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकाची जबाबदारी प्रशांत वरती सोपवली गेली आहे. ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल जाईल बाउंड्रीला. एक पलीकडे मिळतील 6 धावा. इट्स अ बिग हिट. 6 बिग शॉट दिलाय. मोठ्या फटक्याची वाट पाहिली जात होती. सुरुवातीला एक्स्ट्रा रन देखील मिळाल्या पण त्यानंतर मात्र अखेर मी म्हणेन की हा षटकार जरूर इथून आत्मविश्वास देखील वाढून जाईल आणि त्याच वेळेला जो 60चा रनचेस करायचा आहे त्यामध्ये भरपूर काही गोष्टी सोप्या करून देईल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर अनिलला आपण पाहत आहोत. इंटेंट बदलावा लागेल. गोलंदाजाला देखील थोडा टप्पामध्ये बदल केला गेलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला शांत ठेवलं गेलंय. सोबत असं क्रिकेट रबर बॉल क्रिकेट आहे. पाऊस मात्र अजूनही काही येत नाही आहे. त्याची देखील वाट पाहिली जाते की कधी पाऊस येईल आणि कधी या खेळाची उंची आणि आनंद वाढेल. पण यावेळेस संधी निर्माण झाली होती. जवळपास गोलंदाजाने अर्ध काम पार पाडलं होतं. अर्ध काम विकेट किपरला पार पाडायचं होतं पण तिकडे मात्र त्याच्या हाती अपयश आलंय. ओव्हर क्रमांक 1चा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने एक्स्ट्रा देखील 2 मिळाला. त्यानंतर षटकार देखील आलाय. सफल रनचेस जर 60चा करायचा तर त्यासाठी थोडं का होईना किंबहुना इथून आक्रमण करणं हे अत्यंत महत्त्वाचं राहील. यावेळेस टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
6 धावांसाठी षटकार. शेवट इकडे मी म्हणेन भरपूर गोड झाला या षटकाराने आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे पूर्ण होतोय. बाबा मला माहिती आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 षटकार 2 व्हाईट बॉलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती लागतायत. आणि अजून काय तुझी इच्छा आहे का अजून रन कुठून घेतात असेल इच्छा तुझी तर बोल असं मनामध्ये काय ठेवू नये. पहिल्या ओव्हरमध्ये इथे मात्र जवळपास 14 धावांची वसुली केली जाते आहे. जरूर कौतुक करावं लागेल कारण चांगली बॅटिंग मी म्हणेन. विकेट गेल्याच्या नंतरही फलंदाजी चांगली केली गेली. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे टाकला गेला टप्पा चांगला आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतो. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. बॅकअप कोणत्याही प्रकारे नसल्या कारणास्तव इथे मात्र बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस खराब चेंडू आणि रन किती मिळतील ते पाहायचं आहे. फिल्डर तर भरपूर दूर होते. दिशाहीन गोलंदाजी मी म्हणेन इथे आणि वाईट +2 या 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. 19 वरती धावफलक आले. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 17 बॉल आणि 41 करायचे आहेत. 17 बॉल 41 इक्वेशन आहे. चुकीचा एक चेंडू आणि भरपूर काही गोष्टी इथे नेहमी आपण पाहतो घडत असताना क्रिकेटमध्ये. क्रॉस रनअप पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. यावेळेस देखील भरपूर बाहेर टप्पा आहे. इकडे देखील आपण पाहतो वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते आहे. धावसंख्या 20 वरती आली आहे. 20. 17 बॉल 40. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे देखील आपण पाहतो 1 रन मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 22 झालेले आहेत आणि अजूनही या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 38 धावांची गरज असणार आहे. 16 बॉल 38 समीकरण असेल या मॅच मध्ये. शाहूराजे नवीन वडवली. बरोबर यार. ऑन साईडला खेळला गेला अलॉंग दी कार्पेट. फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल वरती समाधान मानावा लागेल. बॉल डायव्हर्ट झाला. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. गरज आहे का? गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आला आणि तिकडे मात्र आपण पाहतोय विकेट गमावली जाते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. गरज नसताना इथे मात्र मी म्हणेन एका धावेचा मोह आवरता आला नाही आणि तिकडे विकेट गेली. आता इथून मॅच कठीण होऊ शकते. 15 बॉल 37. हो क्या बात आहे. काय फटका. कालही मला वाटतं ते पहिल्याच बॉलवरती षटका ठोकला आणि आजही पहिल्याच बॉलवरती फेकून दिलाय. 6. काल देखील याच मैदानावरती 5 बॉल 14ची गरज असताना षटकार ठोकला होता. बरोबर यार.
दूर ठेवलाय पंचांचा इशारा पुन्हा वाईट बॉलचा. आणि मुन्ना सरांना भरपूर कसरत करावी लागते इनिंग मध्ये, कारण भरपूर एक्स्ट्रा रन येत आहेत. धावसंख्या 30, अजूनही 30 करायचे आहेत. 14 बॉल 30ची गरज आहे. अखूट टप्प्याचा होता आणि इकडे अखूट टप्प्याचा बॉल देखील जरूर आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायशी धाव रेंज मध्ये आला नाही ना बॅटरच्या. राजेशला आपण पाहतोय. अनिल आहे, अनिलच्या बॅटमध्ये देखील एक चांगला हिट आपण पाहिलाय. तोच अनिल सध्या स्ट्राईकवर. हो, कोरा टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, फलंदाज धावलंय आणि बघता बघता राजेशने देखील 2 धावा पूर्ण केल्या आहेत. क्या बात आहे. काल 3 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि इकडे देखील आपण पाहतो ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 33 झालेला आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. 12 बॉल 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला 12 बॉल मध्ये 33 झाल्यात. पुढच्या 12 मध्ये आता 27 करायचे आहेत. जोपर्यंत राजेश आणि अनिल आहेत मैदानावरती धावा होऊ शकतात. स्ट्रायकर एंडवरती राजेश आहेत. बॉल तयार. 12 बॉल 27. फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय बॉल. फुल टॉस वरती 4. चांगला फटका फुलटॉस वरती 4 मिळाला. 23 करायचे आहेत 11 बॉल मध्ये. 11 बॉल 23. स्लोअर वन डिलिव्हरी, फसवलं गेलंय. बॅकअप द हँड रिलीज केलाय बॉल आणि स्लोअर वन बॉल मध्ये फसलाय बॅटर राजेश म्हात्रे. चौकार आलाय त्यानंतर मात्र थोडं शांत ठेवलंय. 37 झालेले आहेत. अजूनही येणाऱ्या 10 बॉल मध्ये विजयासाठी 23 करायचे आहेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा बरोबर ऑनसाइडला खेळला गेलाय. 1 रन. दुसरीचा प्रयत्न असेल का? एकामध्ये समाधान मानावं लागलंय. येणाऱ्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं कुठे ना कुठे 1 ते 2 मोठे फटके तरी गरजेचे आहेत. या ओव्हरमध्ये जर 12 ते 15 धावा बनल्या तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जरूर दोन्ही बाजूने दोलायमान अवस्थेमध्ये राहील. पण जर का येणाऱ्या 3 मध्ये मोठे फटके आले नाही तर मात्र अडचणी वाढतील. त्यासाठी अनिलला आता मात्र मेहनत घ्यावी लागेल. 3 बॉलमध्ये कुठे ना कुठे 1 ते 2 मोठे फटके शोधावे लागतील. समोर नाही. मिस टायमिंग बॉल मध्ये. स्वतः गोलंदाज तिकडे कॅच तर होणार नाहीये पण 2 धावा मात्र मिळतील. तिसरीचा प्रयत्न. राजेशला धावावं लागेल वेगाने. फक्त 2 धावा इथे मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे. आता येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 8 बॉल 20. आठ बॉल 20 वरती आली आहे मॅच. अनिल आणि राजेश आहेत मैदानामध्ये आणि दोघांनीही चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. शाहूराजे नवीन वडवली संघासाठी खेळत असताना अद्याप तरी मी म्हणेन विकेट सुरुवातीला गेल्याच्या नंतर मात्र इथून डाव सावरलाय.
आडव्या बॅटनं समोर फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. व्हॉट अ शॉट, फ्लॅट शॉट, पॅरलल शॉट. 6. सात बॉल 14. हा बॉल महत्वाचा आहे. फुल टॉस, बॉलर्स बॅक समोर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 चेंडू आणि आता 10ची गरज. 6 बॉल 10. सहा बॉल 10 करायचे आहेत. चला वेळ कमी घ्या, लगेच मॅच सुरू करा. 6 बॉल आणि विजयासाठी ते मात्र आपण पाहिलं तर 10ची गरज आहे. राजेश स्ट्रायकर एंडवरती आणि आल्या आल्या मोठा फटका खेळला होता. आल्या आल्या इनस्लॉट बॉलला बाहेर पाठवलं. त्यामुळे आता पाहायचं आहे 6 मध्ये 10 करता येतील का. इथे शतकोलंदाजी मार्क होती शेवटच्या षटकामध्ये. 3 ओव्हरमध्ये 50 झाल्यात शौराचे नवीन वडवली संघाच्या. 6 बॉल 10. फुल टॉस, मिस केला. विकेट कोणाची? विकेट कोणाची गेलीये? राजेश की अनिल? आणि फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळता आला नाही आणि त्यामध्ये रनआउटची देखील भरपूर मोठी विकेट. आणि फलंदाज अनिल मात्र आता तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन बॅटर ऋतिक येत आहेत मैदानामध्ये. राजेश स्ट्राईक वरती आहेत. 5 बॉल 10 करायचे आहेत. पाच बॉल 10. पाच बॉल 10ची गरज आहे या मॅच मध्ये. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती फुलटॉस वरती रनआउटची विकेट गमावली आहे नवीन वडवली संघाने. 5 बॉल 10. इकडे देखील यॉर्क करण्याचा प्रयत्न, रन घेण्याची संधी. बाल बाल बचे. या अशा मोक्याच्या क्षणाला जर 2 वेळा डॉट आले तर करणार काय. 4 बॉल 9 करायचे आहेत. ऋतिक आलाय नवीन बॅटर. 4 बॉल 9 वरती आली आहे मॅच. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये नवीन वडवली या संघाला. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. गोलंदाजी मागवती. देश पुढचा बॉल ऋतिक साठी असणार आहे. कन्वर्ट केलंय. फटका चांगला. 2 मिळायला हव्या. 2 मिळायला हव्या. 4 मिळतील वाटतं. नशीब बॅकअप होत आणि रनआउटची मिळेल विकेट. राजा लेझी राहिले थोडे. करायच्यात 8. 3 बॉल 8. तीन बॉल 8. 3 बॉल 8चं समीकरण आहे. राजेश मात्र 3 चेंडू सुरुवातीला आपण पाहिलं तर हे 2 चेंडू जे खेळले तिथे कुठे ना कुठे एका फुलटॉस बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. ऋतिक आलाय स्ट्राईकवर पुन्हा. 3 बॉल 8. ऋतिक मध्ये क्षमता आहे पण दुसऱ्या बाजूला हितेशने देखील कोणती कसर सोडली नाहीये. ऑन साईडला नाही. हे फटके चालणार नाही त्या मोमेंटला. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. मिळतील का. 2 थ्रो आलाय चांगला.
2 धावा केल्यात पूर्ण. 2 बॉल 6 वरती मॅच. जबरदस्त सामना. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, खाली सही हाथ ऊपर उठाए रखिए. कौन कहता है छन्नी में नहीं रुकता पानी, बर्फ बनने तक हौसला बनाए रखिए. हौसला इरादे मजबूत ठेवावे लागतील. आणि आता मात्र या मॅच मध्ये जर का विजय मिळवायचा तर या 2 बॉलवरती गोलंदाजाला समजायचं आहे की त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे 2 बॉल, आणि फलंदाजाला समजायचं आहे की एक मोठा फटका. पुन्हा यॉर्क, पुन्हा ब्लॉक. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि फिल्डिंग बघा. विनाशकाली विपरीत बुद्धी. या क्षणाला अशी फिल्डिंग. 1 बॉल 2 ची गरज. चेसिंग कंपल्सरी, स्पर्धेचा नियम आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी. सर्व काही सुरळीत सुरू असताना जर असा चौकार गेला तर मात्र गोलंदाज करेल तर करेल काय. शेवटचा बॉल, 2 धावांची गरज. 1 बॉल 2. वरुण इन्फा ट्रॉफी, महाराजाचा रॉयल रिसॉर्ट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, पहिल्या फेरीतील अंतिम सामना. 1 बॉल 2 धावांची गरज. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. 1 मिळते, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची विकेट. चेसिंग कंपल्सरी नियमानुसार सामना गमवावा लागलाय. तो शाहू राजे नवीन वडवली संघाला सामना जिंकलाय. लास्ट बॉल वरती तो अर्थातच राधे 11 कोळगाव संघानं. 6 बॉल 10 ची गरज असताना ज्याने अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली हितेश ठरलाय.